ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास लाचलुचपत खाते ईडी-सीआयडी मार्फत करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। नाशिक गुन्हा अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा क्रमांक 216/2026 मध्ये आरोपींची संख्या 1000च्या वर आहे। त्या आरोपीमध्ये प्रभावशाली राजकीय नेते असल्याने त्यांना अटक झालेली नाही, तसेच गुन्ह्यातून बडे अधिकारी सुटलेले आहेत। गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा यासाठी सीआयडी सह लाचलुचपत खात्यामार्फत तपास होणे गरजेचे आहे। गुन्हा क्रमांक 216 मध्ये तपास संथ गतीने सुरू असल्यामुळे तपासाला हवा तसा वेग आलेला नाही। गुन्ह्याच्या तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने मुख्य आरोपींना अटक झालेली नाही। यासाठी सदरचा तपास वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी लाचलुचपत खाते ईडीकडे देण्याची मागणी होत आहे। संस्था चालक हे राजकीय नेत्यांशी निगडीत असल्याने त्यांचा या घोटाळ्यात मोठा सहभाग आहे। त्यांची या गुन्ह्यात अटक झालेली नाही। या गुन्ह्यात किमान 1000 शिक्षक बोगस आहेत। त्यावर शासन कधी कार्यवाही करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।